राम राम मंडळी, प्रीतीज 85 या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे. मी आहे तुमची होस्ट प्रीती. तर मंडळी, आज आपण जात आहोत मिसळ महोत्सव पाहायला. तर मिसळ महोत्सव आहे विरार वेस्टला, मंगलमूर्ती मंदिराच्या जवळ. तर तुम्हाला सुद्धा ह्या मिसळ महोत्सवाला जायचं असेल तर हा कालपासून सुरू झालेला आहे. म्हणजे 5, 6, 7 आणि 8 ह्या तारखेला हा मिसळ महोत्सव आहे. तर नक्की जा आणि तिथल्या छानशा मिसळीचा आस्वाद घ्या. विवो कॉलेज इथे आहे, हे जुनं विवो कॉलेज हा वाला. आणि हा बघा समोर आहे इथे. हां चल चालू ठेव. वरचं दाखव. ऐंशी 100 आणि ही 150. कशी आहे ताई मिसळ? ही 80, ही 100 आहे. 160 आहे. ही कशी आहे हो? ही 160 आहे, ही 100 आहे. मंडळी, आम्ही 2 मिसळ ट्राय केल्या, 2 स्टॉलवरच्या. एक आचरेकर मिसळ आणि एक मामाचा वाडा या ठिकाणची मिसळ. तर मामाच्या वाड्याचा आधी मी तुम्हाला सांगू इच्छिते. तर ती मिसळ थोडी माइल्ड होती, एवढे स्पायसेस एवढे आम्हाला खास नाही वाटले. म्हणजे लहान मुलांना आवडेल ती मिसळ, कारण की खूप तिखट कमी आहे. सो ज्यांना जर तिखट आवडत असेल तर ही ट्राय करू नका. पण ज्यांना तिखट आवडत नसेल, म्हणजे लहान मुलांना जर ट्राय करायची असेल तर मामाचा वाडा जी आहे ती आम्हाला इथे आहे, ती आम्हाला छान वाटते. सो खूप माइल्ड आहे आणि टेस्ट छान आहे. पण त्यामध्ये जर आम्हाला अजून टेस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल आणि अशी ऑथेंटिक मिसळ खायची असेल तर इथे खूप साऱ्या मिसळ आहे. इथे पुणेरी राजेशाही मिसळ आहे, त्याचबरोबर विठुमावली मिसळ आहे. तर तुम्ही त्याचबरोबर इथे आम्ही आचरेकर आमच्या मैत्रिणीने ट्राय केली होती, तर ती मी टेस्ट बघितली त्याची, मला खूप आवडली. ते इथे आहे आचरेकर मिसळ, ही आहे आचरेकर मिसळ. तर तुम्ही ही ट्राय करू शकता. इथे एक भेळ पण आहे, साईडला भेळ आहे. ही भेळ सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. खूप छान भेळ होती.
आम्ही ओली भेळ ट्राय केली इथे आल्यानंतर आणि खूप छान होती. आणि दोन्ही स्टॉलवरती वड्याची आम्ही प्लेट खाल्लेली आहे. वड्या आणि पाव होता ह्याबरोबर 2 वडे आणि 2 पाव. तिथे मामाचा वाडा जी मिसळ खाल्ली तिथे 2 वडे आणि 2 पाव आणि त्याचबरोबर एक वडा होता आणि त्याचबरोबर मिसळ होती. सो ही 160 रुपये मिसळ होती. आणि दुसरी मिसळ होती आचरेकरांकडची तिथे ती 100 रुपये होती आणि त्याच्यामध्ये 2 वडे होते आणि 2 वडे 2 पाव आणि 2 पाव. हां 2 वडे आणि 2 पाव तिथे पण होते पण तिथे एक जिलेबी ॲड होती तर ती 100 रुपयाला होती. तो छान देईल आहे. जर तुम्हाला कुठे वाटत असेल तुम्ही नक्की ट्राय करा. मी आचरेकरांची पहिली मिसळ ट्राय केली. 1 नंबर होती, अप्रतिम खरोखर. आणि मस्त झणझणीत अशी मिसळ होती. मग त्याच्यानंतर थंड म्हणून मी सीताफळचं मिल्कशेक घेतलेला आहे. पण तुम्हाला ट्राय करायचं असेल तर आचरेकर मिसळकडे या, एकदम बेस्ट. बघितल्या पण आम्हाला जस्ट पहिलं चालू इथे तर आचरेकरांची ही मिसळ आहे. तर ही मिसळ आम्हाला खूप आवडली. आम्ही इथे 2 मिसळ ट्राय केल्या जसं मी मगाशी सांगितलं, एक मामाचा वाडा आणि त्याचबरोबर ही आचरेकरांची मिसळ. तर आम्हाला खूप आवडली. चला ते स्पेशल काय टाकतात यामध्ये मला बघायचं आहे. तर आम्हाला आवडली आचरेकरांची मिसळ. तर आम्हाला खरं म्हणजे दोन्ही आवडल्या. तुमची थोडी झणझणीत आहे आणि आम्ही मामाचा वाडा ट्राय केली थोडीशी माइल्ड आहे. तर तुमची या रेसिपी जी आहे ते मसाले घरचे घरचे आमचे मसाले पूर्ण गावावरूनच येतात आहे. मसाले वड्याचं पीठ आणि हे कसं थोडंसं नवीन कन्सेप्ट आहे त्यामुळे कसं लोकांना कॉम्बिनेशन हे थोडंसं वेगळं वाटतं. आपण पावाबरोबर मिसळ नेहमीच खातो. थोडंसं हे वेगळा प्रकार आहे. हा थोडा हेल्दी पण आहे आणि म्हणजे काही प्रॉब्लेम नाही होत असं आहे. नाही खरंच छान आहे आणि तुम्ही देखील इथे आल्यानंतर ट्राय करा ही मिसळ. खरंच त्याच्यावर सोलकढी पण आहे आपल्याकडे. ओके सोलकढी सुद्धा आहे ना यामध्ये. आम्हाला ह्याची डिश दाखवा. कुठली किती आहेत या? सोलकढी ताटाला नाही आहे, ती वेगळी विकायला दिली. ओके मला मी टेस्टला दिली. मिसळपाव नुसती घेतली तर 80 रुपयाला आहे ही वाली 80 रुपये. आणि हे पूर्ण कॉम्बो आहे थाळी. याच्यामध्ये 4 वडे येणार, 2 पाव येणार, जिलेबी, पापड, फरसाण, कांदा, लिंबू आणि रस्सा अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड आहे. हा ही 150 रुपयाला आहे. ही 150 रुपये. खूप छान. नक्की ट्राय करा. आणि आम्ही फक्त 2च स्टॉलवरची ट्राय केली होती. तुम्ही बाकीच्या पण ठिकाणची ट्राय करू शकता. आणि मिसळ ट्राय केली एक आचरेकरांची आणि आता आपण आलो आहोत मामाचा वाडा या ठिकाणी. तर आम्ही दोन्ही मिसळ ट्राय केल्या. आम्हाला दोन्ही मिसळ छान वाटल्या एकदम. ही थोडी माइल्ड आहे पण ज्यांना स्पाइस लेवल कमी आवडते ना खायला त्यांना ही नक्की आवडेल. आणि ह्याच्यामध्ये वडे जे आहेत ना अगदी गरमागरम भेटतात. खूप सुंदर वडे होते आणि त्याचबरोबर फरसाण पण छान होतं आणि सोलकढी पण खूप सुंदर होती, अप्रतिम होती. आम्हाला आवडली. तुम्ही घरगुती मसाले बनवतो, घरातच मसाला गरम मसाला, मालवणी मसाला घरी बनवतो. हां तेच यूज करतो. आता हा जो आहे ना मिसळ महोत्सव अजून 3 दिवसासाठी आहे. म्हणजे आज, उद्या आणि परवा असं 3 दिवसासाठी आहे. तर तुम्ही ह्या 2 ठिकाणच्या मिसळ नक्की ट्राय करा. आम्हाला आवडल्या आणि त्याचबरोबर इथे अजूनही आहेत इतरही तुम्ही बघू शकता आजूबाजूला. तर आम्ही तर सध्या 2च ट्राय केला त्याच्यामुळे तुम्ही आजूबाजूच्या सुद्धा मिसळ ट्राय करू शकता. इथे ना छान पुणेरी मस्तानी आहे जी श्रुतीने मगाशी ट्राय केली होती. तुम्ही बघितले असेल. इथे आहे पुण्याची चव अस्सल. जर तुम्हाला विरारमध्ये चाकायची असेल तर हे या स्टॉलवर नक्की या. आम्ही सीताफळ मस्तानी ट्राय केली होती, खूप छान होती. हा किती 500 आणि तो 621 रुपयांचा 600 आणि तो 500 400. ओके. आणि हा कमळचा 200. हा वाला ना हो तोच तो 200 का.
इथे खरवस आहे घरगुती. छान. दादा कुठून आला तुम्ही? मी एरोलीवरून आलोय. ऐरोलीवरून. एरोलीवरून आलोय आणि आमच्याकडे मी घेऊन आलोय 2 प्रकारचा आमच्याकडे खरवस आहे. एक साखरेचा खरवस आहे आणि दुसरा गुळाचा खरवस आहे. हा साखरेचा 120 रुपये पाव किलो आहे आणि गुळाचा 150 रुपये पाव किलो आहे. तर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शुद्ध चिकापासून बनवलेला हा खरवस आहे. थँक्यू. छानच. इथे विरारमध्ये ऐरोलीवरून खूप लांबून आलेले आहेत. तर तुम्ही ह्यांच्याकडे 2 खरवस फ्लेवर आहेत, तर तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही हा एक फ्लेवर सांगितला ना, ह्याचं नाव काय? हा साखरेचा फ्लेवर आहे आणि हा गुळापासून आहे. तर त्यांचा घरगुती आहे, तर तुम्ही नक्की इथून घेऊन जा आपल्यासोबत, कारण की घरगुती आहे आणि हायजेनिक आहे. हिने काहीतरी रंगी घेतलेला आहे. गोळा खाते. तू माझ्या मुलीला खायला घालतेस, पण ती अजून 10वी आहे तिची. आधीच सांगते, काय झालं की तुझ्याकडे आणून ठेवते तिला मी. बघ कशी आहे ती. तर इथे आहे गोळा मस्तपैकी. शॉर्ट्स आहे. काय आहे तुमच्याकडे? शॉर्ट्स आणि मोजितो आहे. ए गौरी, तू मोजितो शोधत होती ना? हे बघ इकडे आहे गौरी. अबो इकडे होता मोजितो आणि आम्ही मोजितो शोधतोय. त्यांच्याकडे मोजितो होता. अबो थोडीशी माहिती द्या. आमचा एअर केटरर्स आहे. जे काय तुम्हाला म्हणजे पार्टी वगैरे इव्हेंट वगैरे काहीतरी असेल, तुम्हाला काहीतरी म्हणजे जेवणाचा नॉनव्हेज व्हेज काहीतरी तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल, तुम्ही देऊ शकता. मागे यांनी काहीतरी पाणीपुरीचं स्टॉल लावलं होतं. वसईला होतं ना? वसईला होता. दत्तानी मॉलमध्ये लावलेला. आणि दरवेळेला हाच असतो की फक्त पाणीपुरी आणि हा स्टॉल ठेवतात. आता या टायमावर मिसळ उत्सव होता, तेव्हा आम्ही मिसळ उत्सवचं पण ठेवलं आहे. ते मंगलमूर्ती मिसळ उत्सव आहे आमचा. ते स्टॉल आहे मंगलमूर्ती मिसळ उत्सव. कोपऱ्यावर आहे, ते आमचाच आहे. त्यांचा अजून एक मंगलमूर्ती मिसळ स्टॉल आहे, तर तिथे पण तुम्ही ट्राय करा नक्कीच. पाणीपुरीचं पण फ्लेवर पाणीपुरी आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची पाणीपुरी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये व्हेरायटी फ्लेवरची पाणीपुरी आहे. पण आता सध्या लावलं नाही, पण लावतात आमचे ते पण. तर सध्या त्यांनी ठेवले तिथे 3 शॉट आहेत जे घरातूनच त्यांनी बनवले. घरचे आहेत ना, घरगुती. हा कुठला आहे? जांभूळ आहे. हा जामून आहे. एक गोवा आहे. गोवा आणि पायनॅपल आणि 3 शॉट 50 रुपीज आहेत. आणि हे काय आहे? हे मोजितोचे फ्लेवर्स आहेत. म्हणजे लिची आहे, किवी, ऑरेंज, जामून आणि स्ट्रॉबेरी आणि मँगो फ्लेवर आहे. रोज पण आहे, मीठ पण आहे. आणि हे काय ते 40 रुपीज आहेत ना? 40 रुपये. ओके, 40 रुपीज. हा कार्ड आहे त्यांचा. कशा आहेत ताई या? 150ला 1 आणि 250ला 2. हे पहिले वाले ना? ओके. आणि हे कसे आहेत? हा 400 आहे, हा 400 आहे. हे सगळे 400 आहे. हा. हे 200 आहे. आणि समजा तुम्हाला घरून ऑर्डर करायची असेल मग कुरिअर करणार आणि कुरिअर चार्जेस तुमचे काय असतील? तुम्हाला पे करावं लागतं. मग ऑर्डर कशी करायची प्लस? माझं इथं बॅनर आहे ना, फोटो घ्या त्याच्यावरती माझा व्हॉट्सअप. इथे या बॅनरवरती नंबर आहे ना तुमचा? आणि ही कुठली ज्वेलरी आहे? ज्वेलरी आहे. ही पेपर ज्वेलरी. बनवलेली पेपर ज्वेलरी. वेडिंग कार्ड पासून बनवतो. लाईट वेट आणि पाणी लागलं तरी खराब नाही होणार. त्याला कलरिंग आणि वॉर्निश केलेलं असतं. म्हणजे तसेच्या तसे राहणार. पाणी लागलं तरी खराब नाही होणार. याला वॉटरप्रूफिंग केलेलं असतं. हे ह्याच्यावरती वॉर्निश मारून त्याला ते हे केलेलं असतं. त्यामुळे मग ह्या पेपर ज्वेलरी ह्या 50 रुपीज आहेत, ह्या 150 आहेत, हे 200 आहेत, हे 250 आहे.
आणि या पेपर ज्वेलरी खूप ट्रेंडिंग आहेत आमच्या, लोकांना आवडतात. आणि हे 50 रुपीजला मुलींसाठी म्हणून हे एकदम कमी किमतीत ठेवलेले आहेत, फक्त अडकवायची अशी घेते. आणि पूर्ण स्टॉल माझा हँडमेड आहे. कोणती मस्त आहेत पण ज्वेलरी. पूर्ण handmade आहे. किती बोलले? हे 300. जे पाईप्स वगैरे जे गुड क्वालिटी वापरलेले असतात ना, ते आहे तसे राहणार. ओके. कलर जाणार नाही, फक्त पाणी लावू नका एवढं सांगतो. आणि घाम आला तर पुसून घेणार. त्या सुद्धा ज्वेलरीज तशाच आहेत. छान ट्रेंडिंग. हा 3 लेअरचा 400. 3 लेअर मध्ये पण बनवलाय का, काही लोकांची अशी ऑर्डर होती. ओके. हा 2 ह्याचं आहे. हे सिंगल लेअर आहे. ओके. 3 लेअर. आणि हे हवे हे 300. हे 300चे आहेत. आणि हे इनविजिबल आता मंगळसूत्र ट्रेंडिंग आहे 200. हे इनविजिबल मंगळसूत्र 300. ट्रेंडिंग आहे 200. 200चे. ही कानातले 100 रुपीज. हँडमेड आहे. हे कानाचे पण 100 रुपीज आहेत. 100. दोन्ही 100. आणि हे पण 100 रुपीज. हा मस्त वाटतं. पूर्ण हँडमेड ठेवलेलं आहे. तर म्हणजे आता आम्ही इथून निघतो आहोत. तर अजून 2 दिवस हा उत्सव असणार आहे. तर तुम्ही नक्की या आणि इथल्या छान छान सर्व मिसळ ट्राय करा. आणि त्याचबरोबर इथल्या सर्व स्टॉल्सना व्हिजिट करा. खूप छान स्टॉल आहेत. ही छानशी शॉपिंग झालेली आहे. आणि श्रुती तू काय घेतलंयस? मी मालवणी खाजा घेतलाय, खरवस घेतलाय, परत ज्वेलरीची शॉपिंग पण केलीस ना? ज्वेलरीची घेतली, पण ती थोडीशी, कारण मला इथे थोडंसं एक्सपेन्सिव्ह वाटलं. तर ते नॉर्मली आपण दादरला वगैरे जाऊन घेऊ शकतो. आता एक्झिबिशन म्हटल्यावर थोडंसं असणारच, त्याच्यात काय हे नाही. पण इथे खाद्य संस्कृती जपलेली आहे मिसळ, आणि खरवस त्याच्यामुळे try केला. आम्ही मिसळ खायला आलेलो आहे. खरवस आवडलं. खरवस आवडलं, खरवस ट्राय केला, हा. खरवस खाल्लं. पण लहानपणीचा गोळा होता, आम्ही गोळा एन्जॉय केला. आणि तुझ्या मुली बरोबरच मी एन्जॉय केलं. तर तुला खायचं नाही, मला गोळा खायचा आहे, त्याच्यामुळे मी एन्जॉय केला गोळा. आणि म्हणशील तर मी सीताफळची पुणेरी मस्तानी ती ट्राय केली. ही मस्त आहे हा. एक नंबर ही होती. मस्त आहे पुणेरी लय भारी. मस्तानी, खूप छान आहे. हा. अजून 2 दिवस हा इव्हेंट असणार आहे. तर तुम्ही ही नक्कीच ट्राय करा. नक्कीच try पुणेरी करा. मस्तानी जी आहे इथे येऊन जवळ नक्की ट्राय आणि करा. आणि मिसळ इथला खरवस पासून- आणि इथल्या सर्व मिसळी खूप छान आहे. मिसळ पासून थंडगार पेय पासून सर्व सगळ्याचा छान आस्वाद केलेलं आहे. घेतलेला आहे. खूप मजा वाटली. हो. तर चला, आय होप म्हणजे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तुम्हाला तर या ठिकाणी तुम्हाला व्हिजिट करायची असेल ना, तर इथे समोरच विवा कॉलेज आहे, विरार वेस्टला. जुनं विवा कॉलेजच्या अगदी समोर आहे मंगलमूर्ती मंदिर. आणि या मंगलमूर्ती मंदिराच्या आवारातच तुम्हाला हा सर्व मिसळीचा स्टॉल भेटेल. आणि त्याचबरोबर इथे आहे ना एक पुणेरी मस्तानी जी सीताफळाची आम्ही ट्राय केली आणि ती खूप मस्त होती. आणि त्याचबरोबर इथे खरवस आहे, तर तो सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा. आणि अजून 2 दिवस हा इव्हेंट असणार आहे, तर तुम्ही ह्या जागेला नक्की व्हिजिट करा. जर तुम्ही इथे आसपास विरारच्या आसपास म्हणजे वसईपर्यंत जरी किंवा नायबगाव वगैरे पासून येणार असाल तर या ठिकाणी व्हिजिट करा. नक्कीच खूप छान मिसळी आहेत. तर आय होप म्हणजे आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.